जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी भगवंताच्या नामस्मरणाच्या बद्दलचा गोडवा काय आहे तो आपल्याला सांगितला। अनेक प्रकाराने समर्थ सांगतायत, पण नामस्मरणाचं विशेषत्व समर्थ जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकारांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दशैलींनी जेव्हा आपल्यासमोर ठेवता आहेत, तेव्हा समर्थांनी असं म्हटलं की बहु चांगले नाम या राघवाचे। आता राघव शब्द सुद्धा इतका सुंदर आहे। राघव शब्द मनामध्ये राघवाचं असं उच्चारण केलं, राघव शब्द उच्चारला की मनामध्ये एक प्रकारचं सुंदर अशा प्रकारचे एक विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात। हे राघवाचं स्वरूप समर्थांनी स्वतः पाहिलं। त्या राघवाच्या रूपामध्ये तुला एक प्रकारचा आनंद मिळेल आणि तो राघवाच्या रूपाचा आनंद तुला जर घ्यायचा असेल तर तुला राम नाम सतत अखंड तुला मुखानं घ्यावं लागेल। कारण असं असतं की नामस्मरणाचे अनेक वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत। नामस्मरण करत असताना ते 4 वाणींच्या माध्यमातून नामस्मरण करत असतात। परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे वाणींचे आणि नामस्मरणाचे 4 प्रकार आणि ते 4 प्रकारांनी आपण नाम घ्यावं। कारण असं असतं की नाम घेत असताना आपण मुखाने नाम घ्यावं असं अनेक जण सांगतात। मुखी नाम हाती टाळी असंही सांगितलेलं असतं, पण मुखानं नाम घेत असताना ते नाम जोपर्यंत परावाणीपर्यंत पोहोचत नाही, ती परावाणी ही आपल्या नाभिस्थानी असते आणि परावाणीपर्यंत नाम पोहोचण्यासाठी सुरुवातीला मुखानंच नाम घ्यावं लागतं। जसं आपण अन्न ग्रहण करत असताना तो मुखातून आपण अन्न, तो घास आपण घेत असतो की नाही, त्या पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण करावं, त्या पद्धतीनं भगवंताचं चिंतन करावं। म्हणून समर्थांनी इथे नामाची महती सांगत असताना, नामाचा गोडवा सांगत असताना, नाम कसं सुंदर आहे। एखाद्याकडे एखादी वस्तू आहे, आपण पहा बाजारामध्ये पाहतो आणि ती बाजारातली वस्तू विकली जाण्यासाठी तो विक्रेता किती प्रयत्न करत असतो, किती त्या वस्तूबद्दलचे गोडवे गात असतो, किती त्या वस्तूबद्दलचं स्वतःचं कितीतरी चांगली वस्तू आहे असं म्हणून तो समाजाला सांगत असतो। त्याचं काय नेमकं ध्येय असं असतं की ही माझी वस्तू जी आहे ना, ही माझी वस्तू कोणीतरी घेतली पाहिजे असं जेव्हा त्याला वाटतं, तेव्हा त्या वस्तूबद्दल जेवढे म्हणून अलंकार वापरता येतील, जेवढे म्हणून काही चांगलं सांगता येतील, तेवढं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तसं भगवंताचं नाम हे इतकं चांगलं आहे, इतकं छान आहे, इतकं सुंदर आहे। बहु चांगले नाम या राघवाचे, राघवाचं नाम खूप चांगलं आहे असं जेव्हा समर्थांनी सांगितलं, ते आणि कसं आहे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे। आता नामस्मरण करत असताना कुठल्याही प्रकारचे कष्ट नाही आहेत। श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत असताना कुठल्याही प्रकारचे कष्ट होत नाही। उलट या नामस्मरणानं झालेल्या कष्टांचा परिहार होतो, झालेल्या कष्टातून बाहेर पडण्याची शक्ती या नामाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते। असं हे नाम, पण ते आवडीनं घ्यावं,
ते प्रेमाने घ्यावं, ते श्रद्धेनं घ्यावं, म्हणजे मग त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. महाराजांना जेव्हा एकाने विचारलं की नामामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी काय करावं, महाराज असं म्हणाले की नामामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी तुला नामच घ्यावं लागेल. रामावरती पूर्ण निष्ठा, नामावरती पूर्ण निष्ठा ही तुझी बसण्यासाठी तुला नामस्मरणाशिवाय अन्य कोणताही पर्याय तुझ्याकडे उपलब्ध नाही. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलं की मागा निरोपिले कीर्तन, जे सकळांस करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. ही दासबोधातल्या नवविधा भक्तीतली तिसरी भक्ती आहे. त्यांनी काय सांगितलं की हे हुकाचं जरी असलं, सोपं जरी नाम असलं तरी सुद्धा ते नाम कसं घ्यावं, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. मनाची आणि अंतःकरणाची समाधानाची प्रचिती येईपर्यंत भगवंताचं नाव घ्यावं. आणि याच्यामध्ये असं असतं की समाधानाची प्रचिती येईपर्यंतच नाम आहे. समाधानाची प्रचिती आली की नाम तिथेच थांबतं, पण तोपर्यंत नामाशिवाय अन्य कोणताही पर्याय तिथे असत नाही. मग हे नाम केव्हा घ्यावं? नाम घ्यायला सांगितलं की आमच्या मनामध्ये असा लगेच प्रश्न निर्माण होतो, कारण सद्गुरूंनी नाम दिलेलं असतं. हे नाम घेताना आमच्या मनामध्ये लगेच भाव निर्माण होतो की हे नाम केव्हा घ्यावं. नामामध्ये जे आपण पाहिलं की विकल्प आहेत, नामामध्ये फार प्रकारचे प्रश्न आहेत, तेव्हा नाम घ्यायला सांगितलं की कधी घ्यावं. समर्थांनी हा प्रश्न विचारायच्या आधीच सांगितलं, मनाला उपदेश करतायत आणि समर्थांनी सांगितलं की हे नाम तुला घ्यायचंय ना, प्रेमानं तू नाम घे. नित्य नेम प्रातःकाळी, माध्यानकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. आता काय प्रश्न राहिला तुझा? आता कोणती शंका मनामध्ये राहिली? कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे. हे नामस्मरण करत असताना तुला एका ठिकाणी कुठेतरी बसावंच लागेल. बसलास तर उत्तम आहे, बसलास तर चांगलं आहे, पण चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. तू अन्य कोणताही उपभोग घेत असताना सुद्धा जर भगवंताचं नामस्मरण जर केलंस तर त्या उपभोगाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम तुझ्यावरती होणारही नाही. असं हे नामाचं सामर्थ्य जेव्हा सांगतात समर्थ, हे नाम नेमकं काय करतं पहा. आपण एखादं औषध घेतो, डोकं दुखायला लागलं, गोळी घेतली, लगेच डोकं थांबलं. पण तो डोक्याचा आजार आणि तो पोटाचा आजार हा माझा तेवढ्यापुरता औषध घेतल्याने बरा होतो, मला बरं वाटतं, पण पुन्हा त्याचे जे परिणाम असतात ते परिणाम मात्र खूप भयानक असतात. इथे अशासाठी हे सांगितलं की समर्थ म्हणतात, या नामस्मरणानं, या रामनामानं काय घडेल तर करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. संपूर्ण भयाचं आणि भवाचं निर्मूळ अशा प्रकारचं ते आहे. ते मूळ समूळ नष्ट होतं, अज्ञानाचं मूळ नष्ट होतं, विकल्पाचं मूळ नष्ट होतं आणि जीवा मानवा हेची कैवल्य साचे. आणि हेच खऱ्या अर्थानं तुझं कैवल्य असतं, हेच खऱ्या अर्थानं तुझं सामर्थ्य असतं. आणि मुळापासून ते निर्मूळ अज्ञानाचं मूळ नाहीच करण्याचं सामर्थ्य जर या नामामध्ये असेल तर ते नाम तो अखंड घे. असाच समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.